मित्रांनो, हा आहे CTET पेपर 2चा मराठी भाषा. याचे आपण 30 प्रश्न पाहणार आहोत. तत्पूर्वी प्रश्नाकडे जाण्याआधी हा जो पेपर आहे या पद्धतीचा येणार आहे आपल्याला. आणि इथे गंमत म्हणजे तुम्हाला एक वेगळी बुकलेट जी आहे, प्रश्नपत्रिका सगळ्या विषयाची वेगळी असणार आहे. म्हणजे बघा, हा जो आहे याला काळा सील आहे, ही वेगळी पत्रिका असणार, प्रश्नपत्रिका असणार आहे. आणि ही लाल सीलवाली वेगळी असणार आहे. तर त्याबद्दल मी तुम्हाला सविस्तर सांगणारच आहे. त्यानंतर ही जी आहे ही संपूर्ण वेगळी प्रश्नपत्रिका आहे, संपूर्ण वेगळ्या विषयाची. आणि एक वेगळी प्रश्नपत्रिका भाषेची येते. आता यामध्ये एक दुसरी गंमत सांगतो की यामध्ये परीक्षार्थींनी भाग 1चा पर्याय मराठी निवडला असेल तरच त्यांनी भाग 4 मधील प्रश्न क्रमांक 91 ते 120 यांची उत्तरे द्यावीत. आता इथे अनेकांनी चुका काय केल्या की 91 ते 120 सोडवलेत आणि पुढे बघा भाषा 2 म्हणजे परत मराठीचेच 121 ते 150 पर्यंत हे प्रश्न परत मराठीचेच असतात. याबद्दल मी एक छान सविस्तर व्हिडिओ बनवेल, जो तुम्हाला परीक्षेला जाण्याच्या 5-7 दिवस किंवा 10 दिवसाआधी मी बनवून टाकणार आहे, अपलोड करणार आहे. त्यामुळे आपण यूट्यूबला पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि फेसबुकला पाहत असाल तर फॉलो करून ठेवा आणि हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा. तर आपण 30 प्रश्न भाषेचे आपण पाहणार आहोत. हा आहे पेपर क्रमांक 2. आणि आधीच तुम्हाला सांगितलं की आपण CTET पास करू शकतो, कारण भाषा हे दोनही सब्जेक्ट आपले खूप स्कोरिंग आहेत. 25च्या वर तुम्हाला इथे मार्क येतात. 2च विषयामध्ये तुम्ही 50 पर्यंत जाता आणि इतर विषयामध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त 40 मार्क घ्यायचे. त्याच्यामुळे तुम्ही सहज पास होऊ शकता. तर बघा, येथे भाषा या पद्धतीचे प्रश्न येणार आहेत. आता मी आधी एक व्हिडिओ बनवला होता की TET पेक्षा ही सोपी का. फक्त आपण माइंडसेट हा ठेवायचा की ही सोपीच आहे, आणि खरोखर सोपी आहे. कारण ते आपल्याला अध्यापन पद्धतीवर जास्त प्रश्न येतात. इथे आपल्याला भाषा जे आहे तर इथे मोठा एक उतारा दिलेला आहे बघा, आणि या उताराच्या वर 91 ते 99. आता विचार करा तुम्ही, एका उतार्यावर तुम्हाला 9 प्रश्न आहेत आणि उतारा कसा वाचायचा. तर पहिल्यांदा प्रश्न वाचून घ्यायचे. हे जे प्रश्न आहेत 91, 92 वगैरे, तर 99 पर्यंत हे जे प्रश्न 99 पर्यंत आहेत, हे प्रश्न पहिल्यांदा वाचून घ्यायचे, नजरेखालून टाकायचे आणि त्यानंतर उतारा अतिशय काळजीपूर्वक वाचायचा. म्हणजे आपल्याला हे 9च्या 9 मार्क्स सहज मिळू शकतात. तर यामध्ये मी उतारा वाचत बसणार नाही, कारण ते आपल्याला चांगल्या पद्धतीने जमते. तरी सुद्धा हा स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि उतारा सोडवण्याचा तुम्ही प्रयत्न करा. उत्तर सांगून देतो मी. तर 91 जे आहे, 91चं उत्तर जे आहे, लेखिकेला भाज्यांबद्दल कोणती गोष्ट जास्त समाधान देते, याचं उत्तर जे आहे इथे भाज्या इतरांना वाटणे. त्याच्यानंतर शिरबा तात्यांनी कोणती सूचना केली, याचं जर उत्तर पाहायचं झालं तर ऊसाची लागवड रोपे आणून करायची, या पद्धतीचं. त्यानंतर 93-94 आपण व्हिडिओ पॉज करून उतारा वाचा आणि हे प्रश्न सोडवण्याचा आपण सराव करू शकता. आता 93चं जर उत्तर आहे तर इथे सतत पाऊस पडत होता, हे उत्तर येते. त्याच्यानंतर 94 नंबर जे आहे, 94 नंबरचा गौरी गणपती, हा याचं उत्तर ते कोणत्या सणासाठी बाईंचे कुटुंबीय गावाकडे आले. त्यानंतर 95 आणि 96, 95चं सेंद्रिय भाजीपाला पिकवण्यासाठी. आता हे जे मी खुणा केलेले आहेत, ह्या मी पेपर सोडवला होता तेव्हा खुणा केलेले आहेत. त्यामधील बरेचसे काही प्रश्न चुकलेले असू शकतात, परंतु मी सध्या जे सांगतो त्याकडे फक्त तुम्ही लक्ष द्या. त्याच्यानंतर 96चं जे आहे, 96चं 1 नंबर आहे, सगळ्या बायका असल्याने मैत्री होऊन थकवा येत नाही, हे त्याचं उत्तर आहे. 98चं जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 4, पारंपरिक. म्हणजे परंपरा या शब्दाचे योग्य विशेषण शोधा. तर पर्याय क्रमांक 4 पारंपरिक असं होतं. त्याच्यानंतर 99चं जे उत्तर आहे हे 3 आहे, गावाकडच्या शेतात मातीत, हे उत्तर आहे.
थोडक्यात म्हणजे काय तर हा जो पेपर आहे हा उतारा, या उतार्यावर तुम्हाला 9 प्रश्न आलेले आहेत. उतारा जर योग्य तुम्ही वाचला तर 9 प्रश्न तुमचे चुकत नाहीत आणि 9च्या 9 मार्क्स तुम्हाला इथे मिळू शकतात. लगेच बघा पुढे एक कविता आहे आणि 100 ते 105 म्हणजे इथे सुद्धा तुम्हाला कवितेला 6 प्रश्न, म्हणजे किती झाले 9 आणि 6 15 मार्क्स तुमचे हे कुठेही न जाणारे आहेत. मग या कवितेचे जे प्रश्न आहेत ही कविता तुम्ही वाचू शकता व्हिडिओ पॉज करून. याचे मी तुम्हाला उत्तर थेट सांगणार आहे. आपण कविता मात्र वाचा, म्हणजे कुठल्या प्रकारच्या कविता येतात आणि त्याचे उत्तर तुमचे चुकतात की बरोबर येतात याचे सुद्धा तुम्हाला एक गेस येतो. त्याच्यामुळे हे व्हिडिओ पॉज करून ही कविता वाचा आणि त्यानंतर प्रश्नाची उत्तरे बघा. आता यामध्ये एखादं उत्तर माझं सुद्धा कमी जास्त होऊ शकते. इथे 100चा आहे, झाडाखाली कसली जाळी आहेत, तर याचं उंचावलीचीच हा बरोबर आहे. त्याच्यानंतर 101चं उत्तर जे आहे ते सुद्धा धरती, हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर पुढीलपैकी गाण्यातून काय फुलत नाही, तर येथे 102चं उत्तर जे आहे हे 4 आहे. त्यानंतर 103 ताऱ्याचे चमकणे कसे सुचवले आहे, तर 103चं उत्तर जे आहे हे लुकलुक असं आहे, पर्याय क्रमांक 3. त्याच्यानंतर 104चं जे उत्तर आहे, पुढीलपैकी कोणत्या उपक्रमाचा कवीने सर्वात जास्त वेळा उल्लेख केला आहे, तर या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते गाणे आहे, पर्याय क्रमांक 2. आणि 105 तर शहाणा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा. शहाणाचा विरुद्धार्थी शब्द काय, तर खुळा. हे प्रश्न जे आहेत हे प्रश्न सोपे असतात, 15 मार्क्स तुमचे कुठेच जात नाहीत. त्यानंतर 15 प्रश्नाच्या नंतर इथे सुरू होते आपलं अध्यापनशास्त्र मराठीमध्ये. आणि येथे सुद्धा जे व्याकरण आहे व्याकरणावर खूप कमी प्रश्न असतात. 106चा प्रश्न बघा काय आहे. शासकीय हायस्कूलची शिक्षिका हुशाराने आपल्या विद्यार्थ्यांना नित्यदिनाच्या वापरासाठी आणि औपचारिक वापरासाठी इंग्रजी बोलण्यास मदत करते. शिक्षिका आपल्या विद्यार्थ्यांमध्ये कोणते कौशल्य विकसित करण्याचा प्रयत्न करते. मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आपण शिकवलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला कठीण जात नाही. फक्त आपल्याला आपण गेस करायचा की नेमकं कुठलं उत्तर असेल. तर येथे काय करत आहेत ती, कोणत्या गोष्टी विकसित करत आहेत, तर संभाषण कौशल्य, पर्याय क्रमांक 4. संभाषण म्हणजे कम्युनिकेशन स्किल्स विकसित करत आहे ती शिक्षिका. इयत्ता 7वीची शिक्षिका 7 वाक्यांचा एक लहान मजकूर वाचून दाखवते. ती विद्यार्थ्यांना मजकूर काळजीपूर्वक ऐकण्यास सांगून जवळपास तसाच मजकूर त्यांना तयार करण्यास सांगते. म्हणजे तंतोतंत त्यासारखा नाही. शिक्षिकेच्या या धोरणाला काय म्हणता येईल, बघा मित्रांनो, हे CTETचा फेब्रुवारी 2026 ला झालेला पेपर आहे बरं का. आपण एक अंदाज लावू शकतो की कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. तर यामध्ये परिच्छेद अनुरेखन हे ऑप्शन असणार आहे. त्यानंतर 108चा प्रश्न काय, इयत्ता 7वीची शिक्षिका विद्यार्थ्यांच्या विशिष्ट प्रकारच्या चुका एकत्र करून त्यांना त्यांच्या चुकांबद्दल जागरूक करण्यासाठी महिन्यातून एकदा त्यावर चर्चा करते. मात्र चुका कोणी केल्या आहेत हे ती सांगत नाही. ती विद्यार्थ्यांना त्या चुकावर प्रतिसाद देण्यासही सांगते. बघा एक महत्वाचं आहे, कोणी चुका केल्या हे सांगत नाही, परंतु चुका काय झाल्या यावर महिन्यातून एकदा चर्चा करते. म्हणजे काय करते ती, हा आहे प्रत्याभरणाचा भाग, पर्याय क्रमांक 2. म्हणजेच फीडबॅक. चुका झालेल्या असतील तर त्या चुका लक्षात आणून देणे आणि त्यावर चर्चा करणे, त्याला फीडबॅक म्हणतो आपण, म्हणजेच प्रत्याभरण. त्याच्यानंतर 109वा प्रश्न आहे, शाळा आधारित मूल्यमापनास उत्तेजन देण्यासाठी पुढीलपैकी कोणत्याही 2 उपयुक्त विधानांची निवड करा. कोणतेही 2 उपयुक्त विधान कशासाठी निवडायचे आपल्याला, शाळा आधारित मूल्यमापनास. आता असे प्रश्न मोठे मोठे येतात तेव्हा तुम्हीच तुम्हाला प्रश्न विचारायचे, तुम्हीच तुमच्या मनाला बोलायचं, तुम्हीच 2 बाजू सांभाळायच्या. उत्तर देणारे तुम्हीच आणि प्रश्न विचारणारेही तुम्हीच, तेव्हा तुम्हाला ती गेस लावता येते. तर शाळा आधारित मूल्यमापनास उत्तेजन देण्यासाठी पुढीलपैकी कोणते 2 उपयुक्त विधानांची चर्चा करा. कशासाठी, शाळा आधारित मूल्यमापनासाठी उत्तेजन देण्यासाठी. तर याचं जे उत्तर आहे
तर हे पर्याय क्रमांक 4 येते. ए आणि बी. ए मध्ये काय आहे? यामुळे विद्यार्थी शिक्षक दोहोंना स्वायत्तता मिळण्यास उत्तेजन मिळते. आणि बी काय आहे? यामुळे शाळांना त्यांचे स्वतःचे नियोजन करण्यास वाव मिळतो. त्याच्यानंतर प्रश्न 110वा घेऊ आपण. इयत्ता 6वीचा विद्यार्थी राहुल नवीन व्याकरणिक घटक शिकताना त्याने अगोदर जे काही शिकले आहे त्यासोबत सुसंगती लावतो. यातून पुढीलपैकी कोणती कृती लक्षात येते? बघा, जास्तीत जास्त अध्यापनशास्त्रावर प्रश्न आपण शिकवतो. मी एका व्हिडिओमध्ये म्हटलं होतं आपण शिकवतो म्हणजे आपल्याला ते समजणार आहे. तर येथे तुम्ही प्रश्न व्यवस्थित जर वाचला लक्ष देऊन तर ज्ञानात्मक कृती आहे ही. पुढचा प्रश्न आहे 11वा. शिक्षण निष्पन्नाच्या उद्दिष्टांच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहेत? कोणते विधान? आता इथे एकापेक्षा जास्त विधाने बरोबर असू शकतात, त्याच्यामुळे काळजीपूर्वक लक्ष द्यायचं. शिक्षण निष्पन्नाच्या उद्दिष्टांच्या संदर्भात. आता हे वेळखाऊ कशामुळे म्हटलेलं आहे की इथे आपल्याला विचार करायला भाग पाडते आणि खूप विचारपूर्वक आपल्याला उत्तर द्यायचे आहेत. तर याचा विचार जर आपण केला बारकाईने तर पर्याय क्रमांक 3 ए आणि डी हे बरोबर आहेत, ज्यामध्ये आपण व्हिडिओ पॉज करून वाचू शकता, परंतु हे उत्तर बरोबर आहेत. पुढचा प्रश्न आहे वाणी 1 लेख मजकुरातील सर्वसाधारण तपशील जाणून घेण्यासाठी वाचत आहे. तिच्या वाचनाला काय म्हणता येईल? बघा आता, स्कॅनिंग, स्किमिंग, क्रिटिकल रिडिंग आणि इन्फरन्सिंग म्हणजे निहाळणे, चाळणे, समीक्षात्मक वाचन आणि अनुमान लावणे. तर काय म्हणता येईल? तर इथे काय म्हणते? वाणी 1 लेख मजकुरातील सर्वसाधारण तपशील जाणून घेण्यासाठी. सर्वसाधारण इथे शब्द महत्वाचा आलेला आहे. आता सर्वसाधारण म्हणजे काय झालं? ती वरवर निहाळत आहे. म्हणजे काय करत आहे ती? तर ती चाळत आहे, स्किमिंग करत आहे. कारण सर्वसाधारणपणे तिला तो मजकूर फक्त पाहायचा आहे, त्याच्यामुळे स्किमिंग करत आहे ती. प्रश्न 113वा. भाषा संपादन आणि भाषा शिक्षणाच्या संदर्भात उपजत गृहीत कल्पना कोणती? तर येथे पर्याय क्रमांक 2 असणार आहे. प्रत्येक माणसाकडे जन्मतः भाषिक ज्ञान असते असे मानते. ही गृहीत कल्पना आहे. आणि एक महत्वाचं, CTET मध्ये किती काही अभ्यास करा, तो अभ्यास येईलच असं नाही. तुम्ही गेस किती व्यवस्थित लावू शकता आणि तुम्ही तिथे नेमकं परीक्षेत काय करता त्याच्यावर तुमची पासिंग अवलंबून आहे. प्रश्न पुढचा घेऊया 114. विषय प्रधान भाषिक आदान म्हणजेच. तर इथे उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 माहितीवर रोख असणारे भाषिक आदान. बघा मित्रांनो, एखादा प्रश्न मागे पुढे होऊ शकते, माझ्याच्या नाही. आपल्याला जर वाटलं तर आपण कमेंट करून कळवू शकता. 115वा आहे शालेय शिक्षणातील बहुभाषितेचे पुढीलपैकी कोणते उद्दिष्ट नाही? हे बघा, नाही हा शब्द महत्वाचा आहे. शालेय शिक्षणातील बहुभाषिकतेचे पुढीलपैकी कोणते उद्दिष्ट नाही? नाही कळला प्रश्न 2दा वाचायचा, पर्याय सुद्धा 2दा वाचायचे. फक्त वाचनाचा स्पीड थोडासा वाढवायचा, तसा तो सराव करायचा परीक्षा येईपर्यंत. तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 त्रिभाषा सूत्रानुसार मातृभाषा हिंदी आणि इंग्रजी शिकणे. हे काय आहे? शालेय शिक्षणातील बहुभाषिकतेचे पुढीलपैकी कोणते उद्दिष्ट नाही? तर हे उद्दिष्ट नाही, पर्याय क्रमांक 2. आता हेच कशामुळे आहे? तर बहुभाषिकतेचे मुख्य उद्दिष्ट फक्त त्रिभाषाच नाही किंवा मातृभाषा हिंदी आणि इंग्रजी भाषा शिकणे एवढंच नाही, तर बहुभाषिकतेचे मुख्य उद्दिष्ट हे इतरही भाषा असू शकतात. हे तीनच भाषा नाही. पुढचं व्याकरण शिकण्याच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान प्रक्रियात्मक ज्ञानाचे नेमके वर्णन करते? आता व्याकरणाचा प्रश्न आहे, परंतु तो वेगळ्या पद्धतीने आहे. तर याचं उत्तर असणार आहे, तर यामध्ये पर्याय क्रमांक 1 व्याकरणिक घटक त्याचा वापर माहीत असणे हे उत्तर असणार आहे याचं. प्रश्न पुढचा 117 पुढीलपैकी कोणत्या घटकाचा संस्थागत लेखनात समावेश होत नाही? संस्थागत लेखन हा फार कठीण नाही प्रश्न. तर संस्थागत मध्ये शोक संवेदना मजकूर हे येत नाही. बाकी व्यावसायिक पत्र, स्वपरिचय, परीक्षण किंवा अभिप्राय हे सगळं संस्थागत लेखनात समावेश होतो याचा. पुढचा प्रश्न 118 आपण शब्द ऐकतो, पाहतो आणि ओळखतो त्याला काय म्हणतात? तर याला म्हणतात ग्रहणशील,
शब्दसंग्रह पर्याय क्रमांक 2. प्रश्न 119 आहे, पुढीलपैकी कोणती पद्धत भाषा शिक्षणात शब्द आणि शब्दसंच यांना मूलाधार मानते? अशी कोणती पद्धत आहे भाषा शिक्षणात? तर याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, शब्दगत पद्धत. ही भाषा शिक्षणात शब्द आणि शब्दसंच यांना मूलाधार मानते. तर पुढचा प्रश्न आहे 120वा, कोणते शैक्षणिक तत्वज्ञान पुढील बाबीचा पुरस्कार करते? असा पुढचा प्रश्न आहे आणि हा शेवटचा प्रश्न आहे. आणि नेहमीप्रमाणे मी 29 प्रश्नांची उत्तरं दिली. तुम्हाला एक प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे 120व्या. तर या प्रश्नाचं उत्तर संरचनावाद, सर्व भाषिकता, ज्ञानात्मकता की देशीयता, हे कुठलं उत्तर याचं आहे याची तुम्हाला काय करायचं आहे, कॉमेंट करून काय करायचं याचं उत्तर द्यायचं. आणि आपण निश्चितच कॉमेंट कराल अशी आशा करतो. आणि या प्रकारचे व्हिडिओ आपल्याला पाहायला आवडतील का हे सुद्धा कॉमेंट करून सांगा. आणि अर्ध्या मिनिटामध्ये परत एक मित्रांनो, की हा जो पेपर आहे तुम्हाला इथे ज्ञानात्मक कुठलेही खूप जास्त प्रश्न विचारलेले दिसत नाहीत. त्यामुळे तुमचा जर अभ्यास कमी झाला असेल तरी सुद्धा घाबरू नका, तुम्ही निश्चित पास होणार आहात. कारण इथे आपल्या अनुभवाला जास्त किंमत CTET मध्ये असते TETच्या तुलनेमध्ये. तर मित्रांनो, लवकरच पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये भेटू. पुढे जाण्याआधी अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला, की याच प्रश्नपत्रिकेमध्ये पुढे एक आहे भाषा 2, अर्थात पुन्हा भाषाच आहे आणि मराठीच आहे. आणि येथे सुद्धा वेगळे पॅरेग्राफ आहेत. मागचा पेपर तो नाही, हा वेगळा आहे. प्रश्न सुद्धा वेगळे आहेत, परंतु भाषा तीच आहे. परंतु जेव्हा आपण वेगळी भाषा म्हणजे भाषा 1 भाषा 2 निवडतो, तो गोंधळ कसा होतो तो नवीन व्हिडिओ मी स्पेशल टाकेलच. तो खूपच महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. आपण जर फेसबुकला पाहत असाल तर व्हिडिओ सेव्ह करा, पेजला फॉलो करा, इतरांना शेअर करा, कॉमेंट सेक्शनमध्ये उत्तर द्यायला विसरू नका. आणि जर यूट्यूबला पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. आणि हा व्हिडिओ आपल्या इतर बांधवांपर्यंत नक्की पोहोचा. लवकरच नवीन व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.